MSF भरती 2026 महाराष्ट्र। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSFला महाराष्ट्र सुरक्षा बल भरती सुद्धा म्हटलं जाते। तर MSFची नवीन भरती या ठिकाणी निघत आहे। तर चांगली जे विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी ही आनंदाची बातमी। तर जवळपास या ठिकाणी 20,000 जागांसाठी MSFची या ठिकाणी भरती निघत आहे आणि या भरतीमध्ये कोणताही पेपर नाही, कोणताही मुलाखत नाही, डायरेक्ट आपल्या यामध्ये सिलेक्शन होणार आहे, लक्षात ठेवा। आणि यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे MSF भरतीबद्दल याबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आणि MSF भरतीचं जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक आलेलं आहे, तर ते पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। आणि MSFची जी ड्यूटी राहते विद्यार्थी मित्रांनो, जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय, धरण आहे, बांध आहे, त्याचबरोबर जे काही रेल्वे स्टेशन आहे, जे काही जंक्शन आहे, तर अशा ठिकाणी जे काही या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे काही सरकारी कार्यालय, निमशासकीय कार्यालय अशा ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो MSFची या ठिकाणी ड्यूटी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपलं जर यामध्ये सिलेक्शन झालं तर पगार सुद्धा यामध्ये 22,000 रुपये महिना राहते आणि इन हँड जो आपल्याला भेटते तर तो भेटते आपल्याला या ठिकाणी 19,000 रुपये आपल्याला इन हँड भेटते। तर जास्त चान्सेस आहे MSF भरतीमध्ये सिलेक्शन व्हायचे, महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। तर महाराष्ट्रातील महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांचं यामध्ये डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे। तर MSFची नवीन भरती कधीपर्यंत निघत आहे, कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे, तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। 20,000 जागांसाठी ही भरती निघत आहे। तर पत्रक सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून MSF भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSFची जर आपण या ठिकाणी पाहिलं तर जवळपास 20,000 जागांसाठी भरती निघत आहे, किंवा त्यापेक्षा जास्त जे विद्यार्थी मित्रांनो MSFची भरती या ठिकाणी निघत आहे। 20 ते 30,000 जागांसाठी MSFची भरती यावर्षी या ठिकाणी निघणार आहे आणि ते कोणत्या महिन्यामध्ये निघणार आहे ते पण तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर पूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहता तेव्हाच आपल्याला या ठिकाणी समजणार आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSF हे महाराष्ट्र सुरक्षा बल सुद्धा म्हटलं जाते। 2010ला त्याची स्थापना झाली होती। आणि MSFचं जर आपण या ठिकाणी पाहिलं तर मुंबई सारख्या ठिकाणी, पुणे सारख्या महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो, महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यामध्ये जे सुरक्षा रक्षकांच्या ड्युट्या राहते, लक्षात ठेवा, MSF जवानांच्या या ठिकाणी ड्युट्या राहते। MSFच्या ज्या ड्युट्या महाराष्ट्रातील कोणताही जिल्हा असो, कोणत्याही जिल्ह्यामध्ये MSFच्या ड्युट्या आहे। कोणत्याही रेल्वे स्टेशनवर तुम्ही गेले तर MSF तुम्हाला तिथं दिसणार आहे ड्युटी करताना। जे काही धार्मिक स्थळ आहे, जे काही या ठिकाणी धार्मिक स्थळ आहे, तसं या ठिकाणी मंदिर वगैरे झालं, ठीक आहे। तर जे या ठिकाणी आहे तर त्या ठिकाणी सुद्धा MSFच्या ड्युट्या राहते, एक लक्षात ठेवा। एअरपोर्ट झालं, ठीक आहे। अशा मोठमोठ्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी MSFच्या ड्युट्या राहते आणि पगार सुद्धा यामध्ये 23,000 महिना भेटते, 22-23,000 रुपये। आणि इन हँड आपल्याला जे 18 ते 19,000 रुपये महिना पडतो, एक लक्षात ठेवा। आणि वर्दी सुद्धा MSFची जी वर्दी आहे, हे जे विद्यार्थी मित्रांनो CI वर्दी MSFची राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर वर्दी जे विद्यार्थी मित्रांनो कोणती असो, वर्दीचा जो रुबाबा हा वेगळाच या ठिकाणी राहतो, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर कोणती वर्दी राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या अगोदर जर आपण पाहिलं तर MSFची जी भरती आहे याच्या अगोदर 2020-22 पर्यंत MSFचे जे भरती आहे ह्या ग्राउंड होत्या MSF मध्ये, म्हणजे ग्राउंड होत्या 1600 मीटर आणि 12वीच्या टक्क्यावर आपलं सिलेक्शन होतं, म्हणजे 12वीच्या टक्क्याला मार्क दिले जात आहे। आणि 1600 मीटर रनिंगच्या मार्कावर पुरुष उमेदवारांना 1600 मीटर रनिंग आणि महिला उमेदवारांना 800 मीटर रनिंग याच्या बेसवर मार्क दिले जात आहे। आणि त्याच्या बेसवर या ठिकाणी जे 100 पैकी मेरिट लागे। तर आता काय केलं आहे विद्यार्थी मित्रांनो, MSF मध्ये कोण लागत आहे, तर जे महाराष्ट्र पोलीसमध्ये जे विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगला आहे किंवा वेटिंगपेक्षा कमी मार्क आहे, तर असे विद्यार्थ्यांचं MSF मध्ये आता या ठिकाणी निवड होत आहे, एक लक्षात ठेवा। तर पहिले मी तुम्हाला पत्रक सांगून देतो कोण MSFची भरती कधीपर्यंत निघणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। तर स्क्रीनवर बघा विद्यार्थी मित्रांनो, जास्त मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही। तर बघा काय म्हटलं आहे, पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मधील प्रतीक्षाधीन व पात्र परंतु निवड न झालेल्या पुरुष व महिला उमेदवारांची यादी एक्सेल फॉर्मॅट ईमेल मिळण्याबाबत, ठीक आहे। तर बघा, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती प्रक्रिया राबवण्याचे प्रस्तावित असून आपल्या घटकात महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2024-25 मध्ये राबवण्यात आली होती। सदर भरतीमध्ये मैदानी प्लस लेखी परीक्षा अशा दोन्ही परीक्षा अंतर्गत प्रतीक्षाधीन वेटिंग यादीवरील उमेदवार तसेच पात्र परंतु निवड न झालेले उमेदवार क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड, मैदानी परीक्षेत 50 पेक्षा जास्त गुण व लेखी परीक्षेत 40 पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारे उमेदवार अशा यादीमध्ये उमेदवारांमधून महाराष्ट्र
महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळामध्ये पुरुष व महिला सुरक्षा रक्षक भरती करण्याचे प्रस्तावित आहे। तरी सन 2024-25 मधील पोलीस शिपाई भरती प्रक्रियेतील प्रतीक्षाधीन उमेदवार वेटिंग व पात्र उमेदवार क्वालिफाय बट नॉट सिलेक्टेड पुरुष व महिला उमेदवारांची खालील दिलेल्या तक्त्याप्रमाणे सविस्तर माहिती। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे स्क्रीनवर आपल्याला पत्रक दिसलं असेल, तर हे काय पत्रक या ठिकाणी आलेलं आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSFची डायरेक्ट या ठिकाणी भरती होता, म्हणजे MSF मध्ये तुम्हाला डायरेक्ट भरती केल्या जाते। कोणाला MSF मध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो 20 ते 30 हजार जागा या ठिकाणी आहे। तर याच्या अगोदर जी MSFची भरती निघत आहे ग्राउंड आणि 12वीच्या पर्सेंटेजवर आपल्याला सिलेक्शन केलं जातं, मेरिट लागत आहे। पण आता MSF मध्ये सिलेक्शन कोणाचं होत आहे, तर ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस भरती दिली, तर जे विद्यार्थी आता पहा विद्यार्थी मित्रांनो, जे 2025 ला हे आता 16,000 जागांसाठी जे पोलीस भरती झाली, तर त्यामध्ये जे पण विद्यार्थी वेटिंगला आहे, तर वेटिंगवाल्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन यामध्ये होणार आहे। आणि जे विद्यार्थी वेटिंगला नाही आहे त्यांचं पण सिलेक्शन होणार आहे। एक लक्षात ठेवा, असं नाही की बाबा वेटिंगलाच आहे म्हणून सिलेक्शन होणार आहे, अशातली गोष्ट नाही आहे। जर तुम्ही या ठिकाणी वेटिंग नसाल तरी सुद्धा तुमचं MSF मध्ये सिलेक्शन होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, MSF मध्ये डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। कोणतेही ग्राउंड नाही द्यायला लागत, कोणतेही मुलाखत नाही, कोणतेही यामध्ये पेपर नाही, कोणत्याही उंचीची काही अट नाही, डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। आपल्याला ईमेल मेसेज येणारच आहे, एक लक्षात ठेवा, कधी येणार आहे ते पण पुढे तुम्हाला सांगणार आहे। तर MSF मध्ये आपलं निवड कशा प्रकारे होणार आहे, तर जे आता तुम्ही पोलीस भरती दिली आहे, आता हे जे तुम्ही 2025 ची जी पोलीस भरती या ठिकाणी दिलेली आहे, ते तुम्ही ग्राउंड पास झाले आणि त्याचबरोबर पेपरमध्ये तुम्ही म्हणजे पेपरमध्ये तुम्हाला कमी मार्क भेटले, म्हणजे तुमचं सिलेक्शन नाही झालं, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, वेटिंगवाले तर MSF मध्ये घेतेच, पण वेटिंगवाले विद्यार्थी MSF जॉईन करत नाही। काऊन नाही करत, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, त्यांना कॉन्फिडन्स राहते की अजून 1 वर्ष जर अभ्यास केला तर आपण महाराष्ट्र पोलीसमध्ये सिलेक्शन होणार आहे, पण आपण MSF जॉईन केलं तर आपलं तेवढं तयारी होणार नाही, आपला अभ्यास होणार नाही। त्या कारणानं विद्यार्थी जे वेटिंगला राहते ते विद्यार्थी या ठिकाणी जॉईन करत नाही। दुसरी गोष्ट, वेटिंगला राहते तर त्यांचं सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस राहते, कारण की ते जर जागा खाली झाली ते त्यांना भेटू शकते, त्यामुळे ते MSF जॉईन नाही करत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, असं नाही की MSF मध्ये वेटिंगचे स्कोर घेणार आहे, तुम्हाला वेटिंगपेक्षा जर कमी मार्क असेल, जर समजा तुमचं टोटल ग्राउंड आणि बघा ग्राउंड 50 मार्काचा ग्राउंड होतं, 100 मार्काचा पेपर होता, 150 पैकी आपलं जर समजा 150 पैकी तुमचे 70-80 तरी मार्क येत असेल, तर आपलं फायनल सिलेक्शन MSF मध्ये होणार। आपल्याला मेसेज येणार आणि आपल्याला डायरेक्ट जे विद्यार्थी मित्रांनो ट्रेनिंगसाठी बोलावलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी बोलावलं जाणार आहे डायरेक्ट, आणि डायरेक्ट मुंबईला जावं लागते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यासाठी। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर आपल्याला SRPFचे जे काही गट क्रमांक आहेत त्या ठिकाणी 45 दिवसाची ट्रेनिंग दिल्या जाते, त्यानंतर आपल्याला ड्युटीवर हजर केल्या जाते, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे प्रक्रियेत तुम्ही पोलीस भरती दिली असेल या वर्षी 2025 ची, तर तुम्हाला जर समजा 150 पैकी तुम्हाला जर समजा 70-80 तरी मार्क असेल, तुम्ही ग्राउंड पास होते, तुम्हाला पेपर भेटला, 70-80 तरी तुम्हाला मार्क पडत असेल, तर तुम्हाला MSF मध्ये डायरेक्ट बोलावणार आहे। तर अशा प्रकारे MSF मध्ये आपलं निवड होणार आहे, एक लक्षात ठेवा। तर यामध्ये कोणताही पेपर नाही, कोणतेही मुलाखत नाही, तर डायरेक्ट आपलं सिलेक्शन होणार आहे। तर जे विद्यार्थी पोलीस भरतीमध्ये ज्यांचं सिलेक्शन झालं नाही, अशा विद्यार्थ्यांचं सिलेक्शन MSF मध्ये होणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर पगार सुद्धा यामध्ये 22,000 भेटते, इन हँड आपल्याला 18-19,000 भेटणार आहे। तर आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब, आणि आता MSFची भरती कधी निघणार आहे, तर ऑगस्ट महिन्यामध्ये आपल्याला ईमेल येणार आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये विद्यार्थ्यांना बोलावणार आहे, ऑगस्ट महिन्यापर्यंत ही भरती या ठिकाणी येणार आहे, एक लक्षात ठेवा। आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला अपडेट देत राहणार। आजच्या व्हिडिओ थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय हिंद।